बऱ्याच वेळेला आपण श्लोक म्हणतो ते एक श्लोक आपल्याला माहीत असतो, सर्वसाधारणपणे पहिला. आपल्याला माहीत असलेल्या श्लोकाला आणखीन 7 श्लोक पुढे आहेत. तो आपलाचा विषय आहे. शांतपणे डोळे बंद करूया. मी म्हणतो ते फक्त ऐकायचे. श्री देवी शारदा, प्रभू श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री समर्थ स्वामी रामदास, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं अगदी सावकाश डोळे उघडून समोर जे मूर्त स्वरूपात रामदास स्वामी आहेत आणि सद्गुरु गजानन महाराज, सद्गुरु गोंदवलेकर महाराज, ब्रह्मचैतन्य, शांत. आपल्यासमोर हे अष्टक आहे. आपण आत्तासुद्धा तो श्लोक म्हणला. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, बरोबर, वसिष्ठापरी आपण म्हणतो ना, आपल्याला वाटतं हे एवढंच आहे, पण हे अष्टक आहे. तसं सदा सर्वदा योग तुझा घडावा आपण म्हणतो, आपल्याला वाटतं एकच श्लोक आहे, ते सुद्धा अष्टक आहे. अष्टक म्हणजे 8 श्लोक. अष्ट म्हणजे 8 श्लोक. हे सुद्धा 8 श्लोक आहेत. आणि प्रत्येकाची शेवटची ओळ आहे नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. म्हणजे सद्गुरू रामदासांच्या शिष्यांनी ही रचना केलेली आहे. आपण सगळेजण एका अर्थाने रामाचे, हनुमंताचे, रामदासांचे, आपल्या महाराजांचे शिष्यच आहोत. परंतु समर्थ रामदासांच्या ठिकाणी नवविधा भक्ती कशी होती तो सगळा विचार आपण बघणार आहोत. नवविधा भक्तीचा प्रसंग आपण पाहणार आहोत. पण नवविधा, विधा म्हणजे आस्पेक्ट्स, पैलू, आणि नव म्हणजे 9, नवग्रह आपण म्हणतो. तर नव म्हणजे 9 आस्पेक्ट्स ऑफ डिव्होशन. 9 प्रकारच्या भक्ती नाही आहेत. भक्ती एकच आहे. डायमंड इज वन बट देर आर डिफरंट फॅसेट्स. हिऱ्याच्या पैलूला फॅसेट म्हणतात. तशा भक्तीचा जो हिरा आहे त्याला 9 पैलू आहेत. पहिला कुठला तर श्रवण, दुसरा कुठला कीर्तन, तिसरा कुठला नामस्मरण, चौथा कुठला पादसेवन, नंतर वंदन, अर्चन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, असे 9 आहेत. तर समर्थांच्या ठिकाणी या 9ही विधा होत्या. एक जण ज्ञानी असेल ना तर तो भक्त नसतो, भक्त असेल तर तो ज्ञानी नसतो, ज्ञानी आणि भक्त असेल तर तो कर्मयोगी नसतो. पण समर्थांच्या जीवनात हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून प्रत्येक फार सुंदर रचना आहे याची. हे नवविधा म्हणजे 9 पैलूंची जी भक्ती आहे ना, प्रत्येक पैलूचा जो आदर्श भक्त आहे तो जसा होता तसे समर्थ रामदास आहेत. आता उदाहरणार्थ, स्मरणी जसा शंकर की प्रल्हाद. शंकर रामनाम सतत घेतो, आपण ती गोष्ट पाहिलेली आहे, पुन्हा पाहणार आहोत. प्रल्हाद बोलायला लागल्यापासून हरी हरी नारायण नारायणच करत होता. तसे समर्थ रामदास. रामदासाने एवढं नाम घेतलं की आपल्याला शंकराची आणि प्रल्हादाची ती आठवण करून देतात. नवविधाच्या 9 विधा, 9 पैलू आहेत. रामदासांच्या चरित्रात आपल्याला कसे दिसतात हा सुंदर विषय. याच्यात समर्थांचं म्हणजे रामदासांचं चरित्रही आपण पाहणार आहोत. आणि चरित्र पाहणं हे अत्यंत आवश्यक असतं. आपण म्हणतो ना, एक शब्द आहे मावंद, तुम्ही ऐकला असेल नसेल कारण हा खास शब्द आहे. पण आपण उद्यापन, समाराधना हे शब्द आपण वापरतो. तुम्ही एखाद्या तीर्थयात्रेला गेलात, पूर्वीच्या काळी तीर्थयात्रा तेवढी सेफ नव्हती. म्हणजे तुम्हाला साधं काशीला जाऊन यायचं म्हटलं तर काही महिने लागत होते, कारण बराच प्रवास पायी करावा लागत होता. आता सोपं आहे, मग तुम्ही विमानाने जाऊन त्याच दिवशी सुद्धा परत येऊ शकाल. पण त्यावेळेला आणि वाटेत कितीतरी अडचणी असायच्या, संकट असायची, चोऱ्या वगैरे व्हायच्या, अपघात व्हायचे. या सगळ्या गोष्टी करून गेलेला परत जिवंत आला ना तर त्याचा सत्कार करण्यापेक्षा तो लोकांना सांगायचा माझ्या घरी मी मावंद घातलेला आहे, म्हणजे समाराधना ठेवलेली आहे. मी काशीला गेलो होतो, येथून गंगा आणलेली आहे, त्या गंगेच्या कलशाचं पूजन करायला तुम्ही माझ्या घरी या. सत्यनारायण जसं असतो ना तसं हा गंगा पूजन. तुम्ही ज्योतिर्लिंगांकडे गेलात तर मी जिथे गेलो होतो ती ज्योतिर्लिंग आणलेली आहेत, त्याचं दर्शन. नंतर अष्टविनायकाला जाता, गणपतीची 8 स्थानं, अष्टविनायकाच्या छोट्या त्यांचं दर्शन घ्यायला या. या निमित्ताने होतं काय
की लोकांना कळतं की माझा प्रवास कसा झाला, प्रवासात कोणत्या अडचणी येतात, आणि 50 लोक जर आले तर त्यातल्या 5 लोकांना वाटतं आपणही गेलो पाहिजे, इन्स्पिरेशन द्यायला पाहिजे ना, मोटिवेट करायला पाहिजे. तो एक महत्त्वाचा उद्देश आहे. आणि लोकांना कळावं की एवढं अवघड यात्रा मी करून आलो. तर तसं लक्षात ठेवा, सज्जनगडावरून तुम्ही जाऊन आलात तर असं मावंद घालायचं असतं. म्हणजे आपल्या घरातल्या लोकांना का नात्यातल्या लोकांना जेवायला बोलवायला हरकत नाही. आणि समर्थांचं चरित्र ऐकावं. कारण जिथे तुम्ही गेलेला आहात, आळंदीला गेलात तर ज्ञानेश्वरांचं चरित्र. तर आपण या निमित्ताने एक प्रकारे समर्थांचं चरित्र पाहणार आहोत आणि अत्यंत सुंदर अशी रचना आहे. तर ती आपण पहिल्यांदा म्हणूया. आज पहिला दिवस आहे ना, तर म्हणताना पहिलं कडवं मी सांगतो, गणाधीश तीच चाल आहे, पण पहिलं माझ्या नंतर म्हणायचं आणि उरलेली 7 कडवी आपण सगळ्यांनी बरोबर म्हणायची. बरोबर? हां, म्हणा माझ्या नंतर. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सगळ्यांनी बरोबर. उपदेश जाला असे राघवाचा, श्रवणी जसा गुण परीक्षितीचा, विवेकी विरागी जगी पूर्ण तैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. करी कीर्तने नारदा सारखाची, कदर्यो परी शांती जाचे सुखाची, जया वाटते कांचनू केर जैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. स्मरणी जसा शंकर की प्रल्हाद, चकोरा परी आठवी रामचंद्र, रमा सेवी पादांबुजे जाण तैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. पृथु सारिखा अर्चनी वाटत आहे, खरा अक्रूराच्या समवंदित आहे, नसे गर्व काही अणु मात्र ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. खरी भक्ती त्या हो जगी मारु असे सा परी मारुतीची, गार जैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जये अर्जुना सारिखे सख्य केले, मुळी होनिया द्वैत निशेष केले, सीता नायकू दृढ केला कुवासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. बळी आत्मनी वेदनी पूर्ण झाला, विदेहीपणे दास तैसा मिळाला, म्हणे उद्धव सूत वर्णू मी कैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. छान म्हणलं तुम्ही. नवविधा भक्ती समर्थांच्या जीवनात कशी होती ते आपण आता पाहणार आहोत. समर्थ रामदास स्वामींचा जन्म 1608 साली, म्हणजे इन द बिगिनिंग ऑफ द 17th सेंचुरी, आणि त्यांना साधारण 72-73 वर्षांचं आयुष्य लाभलं आणि 1681 साली ते गेले. त्यांच्या जीवनातला महत्त्वाचा त्यांचा शिष्य किंवा महत्त्वाचा भाग ते शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराज 1680 साली गेले. ते गेल्यानंतर त्यांनी वर्षभर अन्न सेवन बंद केलं होतं. पहिल्यांदा त्यांनी काय फलाहार सुरू केला, नंतर त्यांनी दुग्धाहार सुरू केला रामदास स्वामींनी, नंतर त्यांनी जलाहार सुरू केला आणि नंतर मात्र त्यांनी प्रायोपवेशन, म्हणजे काहीही खाणार नाही, माझा मृत्यू येईल त्यावेळेला मी जाईन. त्यांच्या मृत्यूबद्दल आपण मागे पाहिलं होतं की शेवटची रामनवमी त्यांनी चाफळला येऊन केली. चाफळ हे गाव साताऱ्याच्या जवळ आहे. तिथे त्यांनी पहिलं मंदिर स्थापन केलं मोठं रामाचं,
आणि ती एका अर्थाने त्यांची राजधानी होती. तर पहिलं जे मंदिर स्थापन केलं आहे तिथे त्यांनी जी मूर्ती होती ती डोहात बुडी मारून काढलेली आहे. ती आता तिथे ठेवलेली आहे आणि बाहेर प्रसन्न अशा लार्जर दॅन लाईफ साईज मूर्ती आहेत. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान संगमरवरी आहेत. फार सुंदर मूर्ती आहेत त्या. तर त्या मूर्ती, त्याच्या पायाची जी मूर्ती ठेवलेली आहे ती समर्थांनी डोहात बुडून काढली. कारण पूर्वी काय होत होतं, हे मुसलमान सरदार जे यायचे त्यांना मूर्तींचा विध्वंस करणं, मंदिरं तोडणं, फोडणं हे आवडत होतं. कारण काय त्यांची तशीच कल्पना होती, माझ्या धर्माची सेवा करायची तर दुसऱ्याच्या धर्माचा विध्वंस करायचा, दुसऱ्या धर्माच्या लोकांना माझा धर्म द्यायचा नाही तर मारून टाकायचं, अशीच कुठेतरी विकृत समजूत होती. तर त्याप्रमाणे लोकांनी काय केलं, मंदिराचं काही झालं तरी चालेल म्हणून शेजारी जे जलाशय होते, कुठे सरोवर होती, तळी होती किंवा विहिरी होत्या, त्यात देवाच्या मूर्ती टाकून दिल्या. अजूनही मूर्ती, काही गाळ स्वच्छ करायला गेला तळ्याचा तर त्याच्यात मूर्ती मिळू शकतात. ते ह्या अशीच एक मूर्ती ती टाकलेली होती, ती त्यांना समर्थानं मिळाली. मग तिथे शेवटच्या रामनवमीला ते गेले. रामनवमी केव्हा असते? चैत्र शुद्ध नवमी. रामनवमीचा उत्सव झाला. समर्थांचे एक लक्षात ठेवा, दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. म्हणजे काय, रामनवमीचा उत्सव गुढीपाडव्याला, आपण ज्याला संसार पाडवा म्हणतो गोव्यात, तेव्हा सुरू होतो आणि 9 दिवस चालतो. आणि चैत्र शुद्ध नवमी दुपारी 12 वाजता राम जन्मला ग सखी, राम जन्मला, रामाचा जन्म होतो. म्हणजे आदल्या दिवसापर्यंत, म्हणजे आपण म्हणतो ना फाल्गुनी अमावस्येपर्यंत, नंतर चैत्र प्रतिपदा सुरू होते, सगळी तयारी करायची. कारण काही ना 1000 लोक यायचे ना, 5000, 10000. मग त्यांच्या भोजनाची व्यवस्था पाहिजे, त्यांना पाणी वगैरे पाहिजे, त्यांना राहण्याची व्यवस्था पाहिजे. सगळं समर्थ त्या अमावस्येपर्यंत करायचे. आणि नंतर एखाद्या विश्वासातल्या शिष्याला जवळ घेऊन सांगायचं, मी इथे जवळच्या डोंगरावर आहे, काही झालं तर मला बोलवायला या, पण दुसऱ्या कोणालाही सांगू नकोस. दास डोंगरी राहतो आणि यात्रा देवाची पाहतो. म्हणजे अशा डोंगरावर राहायचे, जवळच्या त्या भागात सगळे डोंगरच आहेत की खाली यात्रा चाललेली, दिवे वगैरे लागलेले आहेत, ते त्यांना दिसायचे. असं का करत असतील ते आपल्याला आज कळणार सुद्धा नाही. असं का करत होते? कारण लोकांनी रामाला पाहिलेला नव्हता, पण रामदासाला पाहिलेला होता ना. म्हणजे लोक त्यांचाच जय जयकार करत राहिले असते. रामाला दर्शन घेतलं, चला रामदासांकडे गप्पा मारत बसूया, रामदासांना पालखीत बसूया, रामदासांना खांद्यावर घेऊया, जय जयकार रामदासाचा होईल, दासाचा. आणि स्वामी जो राम तो विसरला जाईल. म्हणून ते आदल्या दिवशीपर्यंत उत्सवाची तयारी करायची आणि अमावस्येच्या अंधारात गडप व्हायचा. नंतर 9 दिवसानंतर ते यायचे. विचार करा. त्याच्यानंतर आणखीन खूप सांगण्यासारखं आहे, आपण फक्त याला आवश्यक तेवढंच बघणार आहोत. तर तिथे शेवटच्या रामनवमीला गेलेले आहेत. त्यांनी आणखीन एक सांगितली होती की माझं समजा मरण इथे झालं, चाफळला, तर इथे मला जाळू नका. कारण मी तुम्हाला कितीही सांगितलं की माझी समाधी तुम्ही उभारू नका, तरी तुम्ही उभारणारच आहात. मग राम आणि रामदास, रामाला कोणी बघितलंय, पण रामदासाला बघितलंय. रामदासांच्या समाधीचं वैभव वाढेल. लोकांनी डझनभर केळी आणली, 2 रामाला ठेवली, बाकीची त्यांना ठेवली, असंच व्हायला लागेल. म्हणून मी इथे जरी मेलो तरी माझा देह सज्जनगडला न्या आणि तिथे सज्जनगडला कोणाची समाधी वगैरे नाही, तिथे माझा अग्निसंस्कार करा. मग तिथे तसा अग्निसंस्कार, ते गेले सज्जनगडालाच, पण जर चुकून इकडे गेलो तर नंतर 15 दिवस ते तिथे राहिले. म्हणजे वद्य नवमीपर्यंत. शुद्ध नवमीला रामनवमीचा उत्सव होता, तो उत्साहात झाला. नंतर समर्थांनी लोकांना बोललं, काही विचारायचं आहे का, काही पाहिजे आहे का, काही सांगायचं आहे का, असे 15 दिवस गेले. वद्य नवमीला ते मंदिराच्या तिथे गेले आणि ते म्हणाले की आज मी रामाशी बोलणार आहे, मला जे काही पाहिजे ते सांगणार आहे, मागणार आहे. आणि म्हणून त्यांनी दार बंद केलं. आत गेल्याने रामाशी त्यांचा संवाद सुरू झाला. तो संवाद फार प्रसिद्ध आहे. आज्ञेप्रमाणे परमार्थ केला असे मी यथार्थ. रामाने आज्ञा केव्हा केली? वयाच्या 8व्या वर्षी. आणि आता बोलतायत वयाच्या 73व्या वर्षी. म्हणजे तू सांगितलंस रामा, त्याप्रमाणे मी परमार्थ केला. तू सांगितलंस त्याप्रमाणे नाम घेतलं, तू सांगितलंस त्याप्रमाणे रामाची, हनुमंताची मंदिरं उभी केली, तू सांगितलंस त्याप्रमाणे लोकांना तालमी काढून लोकांच्या शक्तीचं एक आकर्षण निर्माण केलं. संपादन कशाचं? शक्तीचं, सामर्थ्याचं करा, हा संदेश दिला. तू सांगितल्याप्रमाणे
वाङ्मय निर्माण केलं की मी गेल्यानंतर सुद्धा दासबोध वगैरे राहिले ना आपल्याकडे, आजही आपल्याकडे ते ग्रंथ आहेत, हे सगळं केलं. आता निरोप द्या. पण मी गेल्यानंतर माझी जी माणसं आहेत त्या माणसांनी काय करावं म्हणजे त्यांना तुझं दर्शन होईल, तुझा अनुभव येईल, तुझा साक्षात्कार होईल. त्यावेळेला राम बोलायला लागला आता की 13 कोटी संख्या होता. लक्षात ठेवा. मग गणना म्हणजे संख्या, काउंटिंग, गणना होता 13 कोटी. मी पावेन जग जेठी. जेठी म्हणजे ज्येष्ठ, जगातला ज्येष्ठ जो मी आहे तो पावेन त्यानं. 13 कोटी नाम घेतलं पाहिजे. रामदास दचकले असतील. 13 कोटींचा हिशेब कसा आहे माहिती आहे ना. रोज 5000 नाम घेतलं तर महिन्याला 1.5 लाख, म्हणजे वर्षाला 18 लाख, 20 लाख पकडा, म्हणजे 5 वर्षातून 1 कोटी, म्हणजे 13 कोटी व्हायला 65 वर्ष लागतील. म्हणजे खूपच अवघड आहे हे. मग तुम्ही 10,000 घ्या म्हणजे ती 30 वर्ष होतील, 20,000 घ्या म्हणजे ती 15 वर्ष होतील. पण एवढं कोण घेणार आहे नाम? आणि एवढं नाम घ्यायला वेळ कोणाला आहे? प्रत्येकाला संसार आहे, प्रपंच आहे. म्हणून ते दचकले असतील. राम पुढे म्हणतो, भय न धरावे मनी, बहु बोलिलो म्हणून. मी खूप संख्या सांगितली म्हणून घाबरू नकोस रे. येता जाता उठता बसता धंदा करिता सर्व व्यवहार व्यापार करिता नाम सोडू नये. नाम घ्या. तुम्ही काउंट कसं करा? मी करतो ना काउंट. गणना होता 13 कोटी. तुम्ही नाहीतर किती झालं रे? 108 का 109? 109. तुम्ही फक्त काउंटिंगच करत बसाल. काउंट मी ठेवतो आणि तुमचे झाली की मी त्याला दर्शन देईन, त्याला अनुभव देईल, त्याला अखंड आनंदात ठेवीन, समाधानात ठेवीन, एवढे करेन. मग त्याप्रमाणे सगळा संवाद झाला आणि समर्थ बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांनी रामाला सांगितलं किंवा रामाने आतून त्यांना प्रेरणा दिली असेल की आता खूप झालं. शिवरायसुद्धा गेले. संभाजी स्थिरावलाय. संभाजीनीच ती समर्थांची समाधी बांधली. सज्जनगडाला स्थिर झालाय, तर शांत झालाय तो. आता जाऊया. रामा आता निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. काय वाटलं त्यांना कुणास ठाऊक. ते बाहेर आले आणि सांगितलं, माघ वद्य नवमी जाणे आहे परमधामी, केला निश्चय अंतर्यामी ऐसा असे. माघ वद्य नवमी सांगत केव्हा होते? चैत्र वद्य नवमीला, म्हणजे 10 महिन्यापूर्वी त्यांनी आपल्या महासमाधीची तिथी सगळ्यांना सांगितली. इतक्या आधी सांगून गेलेला संत दुसरा नसेल. बाकीचे म्हणतात आता काय 15 दिवस मी जगेन असं वाटत नाही. सोमवारी मी कुठे असेन असं महाराज शनिवारी म्हणलेले आहेत. त्यांना लक्षणं वगैरे दिसत असतील ना. पण 10 महिने आधी. आणि त्यावेळेला समर्थांचं काही हे नव्हतं, फार आरोग्य ढासळले वगैरे असं काही नव्हतं. 10 महिने. आणि आपण जे करतो ना तीच चूक त्यांच्या शिष्यांनी केली. जूनमध्ये आई सांगते ह्यावर्षी 10वीत आहेस ना, एप्रिलमध्ये परीक्षा आहे का, अजून 10 महिने आहेत. 10 महिने आहेत. जून निघून जातो. जुलैमध्ये फर्स्ट मिड टर्म असते. काहीतरी थातुरमातुर अभ्यास केला, कुडबुडू म्हणतात त्याला. अजून 8 महिने आहेत, अजून 6 महिने आहेत. प्रिलिम झाल्यानंतर हा जागा होतो. प्रिलिम झाल्यानंतर आणि म्हणतो की आता मात्र अभ्यास केला पाहिजे, आता तरी अभ्यास केला पाहिजे. तसंच या भक्तांचं झालं. 10 महिने आधी सांगू नये. ह्यांचं जीवन तसंच चालू राहिलं. त्याच सवयी, तेच रुटीन. मग त्यांचा उद्धव नावाचा शिष्य होता, उजवा हात. एक उजवा हात कल्याण म्हणून होता, त्याला समर्थांनी दूर पाठवला. हे लक्षात घ्या. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो. हा एक उदाहरण आहे समर्थांचं. कल्याणाला सांगितलं आता मी देहात असे तोपर्यंत सज्जनगडला यायचं नाही. त्यावेळेला कल्याण म्हणाला पण आपलं ठरलं होतं ना की काशीला एकत्र जायचं, तुझ्या मनासारखं होईल. कल्याण आधी गेला, समर्थ नंतर गेले. आणि काय लोकांना प्रेरणा झाली की जे गेलेच आहेत कल्याणसुद्धा, तर त्यांच्या अस्थीसुद्धा वाटेवरच आहे. अस्थी घेऊन आपण पुढे जाऊया. म्हणजे गुरु आणि शिष्याचं अस्थी विसर्जन एकदम केलं. या पद्धतीने सुद्धा ते एकत्रच गेले पुढच्या प्रवासाला. गोंदवलेकर महाराज आपले गुरु, त्यांनी त्यांचा उजवा हात जो ब्रह्मानंद स्वामी, त्यांना गुरुपौर्णिमेला सांगितलं. ती शेवटची गुरुपौर्णिमा होती महाराजांची. ही चरित्र वाचावीत आणि वाचून आपण आपल्या पद्धतीने सुद्धा त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न केला तर खूप मार्गदर्शन होतं. उघड्या डोळ्यांनी वाचायची, बट विथ ओपन माइंड. नुसते डोळे उघडे ठेवायचे नाहीत, माइंड ओपन ठेवायचं. आणि एक सुंदर वाक्य इंग्रजीतलं तुम्हाला सांगतो की माइंड्स आर लाईक पॅराशूट्स, वोंट फंक्शन अनलेस ओपन. किती सुंदर वाक्य आहे.
पॅराशूट जर उघडलंच नाही, मागे असताना लावलेलं, तुम्ही इथे बटन दाबता, उघडली छत्री की तुम्ही आरामात खाली येता. हवाई छत्री, पॅराशूट, हवाई छत्री. आता हे जे पॅराशूट आहे ते पॅराशूट आपण उघडलंच नाही. तसं माइंड्स आर लाईक पॅराशूट्स, वोंट फंक्शन अनलेस ओपन. आणि जो ओपन माणसात त्याच्या जीवनात आलेले धक्के, टक्के, टोणपे, अप्स अँड डाऊन्स, आपण म्हणतो नाही, सगळं तो सहन करतो. कारण तो मनाने स्वच्छ असतो, मनानं उघडा असतो. माय लाईफ इज अन ओपन बुक, गांधीजी सांगायचे. तुमच्या डोळ्यासमोरच मी जगलेलो आहे. बघा, हे ओपननेस हल्ली आपण गमावलेलं आहे. म्हणून ते म्हणाले, ओपन आहोत आपण. तू कल्याण जा निघून. तो गेल्यानंतर लोक म्हणाले, त्याला कशाला दूर पाठवलं, तुमची जाण्याची तिथी त्याच्या आधीच त्यांना पाठवलं दूर. तो म्हणाला, लक्षात ठेवा, कल्याण जर समोर असेल तर मला जावंसं वाटणार नाही, यम मला घेऊन जाऊ शकणार नाही, तो यमाशी सुद्धा भांडेल. इथे ब्रह्मानंद महाराजांनी सांगितलं, गोंदवल्याच्या सीमेत येऊ नका. हे इतके आज्ञाधारक होते की त्यावेळेला बॉम्बे प्रॉव्हिन्स होता, प्रांत, आणि कर्नाटक होता. तर बॉम्बे आणि कर्नाटक, आज आपण त्याला महाराष्ट्र म्हणतो, त्याच्या सीमेवर ते राहिलेत. आणि तिथेच त्यांनी देह ठेवला. आणि आज तिथेच त्यांची समाधी आहे. कुणाची? ब्रह्मानंद महाराजांची. त्यांना सांगितलं, परत मी जिवंत असे तोपर्यंत यायचं नाही. गजानन महाराज, त्यांनी पितांबर म्हणून आपला जो शिष्य होता त्याला दूर पाठवला. त्याचा स्वतंत्र मठ झाला, तो स्वतः सद्गुरू झाला, चांगलं झालं. येऊ नकोस. आतून त्यांना प्रेरणा होते की जवळची जी माणसं आहेत ना, ती असलेलीही बरी आणि नसलेली बरी. आणि असलेली आणि नसलेलीपेक्षा नसलेली बरी. कारण उगीच मग जीव गुंततो वगैरे, त्या ह्याच्यात अडकतो. आणि मग तो आपण म्हणतो ना, पिंडाला कावळा शिवणे वगैरे, त्याच्यातलं काय प्रत्येकाने आपल्या श्रद्धेप्रमाणे घ्यावं. पण दूर जर व्यक्तीला पाठवलं तर आपल्याला सवय होते त्याची, लक्षात ठेवा. परंतु जो अगदीच जवळ असेल त्याची सवय होत नाही. आणि एकदम कसं दूर जायचं, म्हणून जीव कासावीस होतो. म्हणून या सगळ्या लोकांनी हेच केलं. आपले जे शिष्य होते त्यांना दूर पाठवलं, परत येऊ नका, मी देहात असे तोपर्यंत. मग त्याप्रमाणे माघ वद्य नवमी जवळ आली. उद्धव हा दुसरा शिष्य, तो जवळून, तो समोरून असा येताना दिसला की निशिदिनी त्यांनी सांगितलेलं, नित्य नवमी नित्य ध्यानी धरावी. रोज तुम्ही नवमी लक्षात ठेवा. आता नवमीचे दोन अर्थ. आत्ता आपण बघतोय ती नवमी, नवविधा भक्ती, आणि त्यातली नवमी म्हणजे 9वी भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. समर्थांच्या जीवनात तीही कशी होती ते आपण पाहणार आहोत. पण अनुदिनी म्हणजे रोज, अनुदिनी नवमी हे नित्य ध्यानी धरावे. आता लगबग करूनी काहीतरी तजवीज करा, काहीतरी कार्यवाही करा. माझ्यानंतर तुम्हालाही सगळं सांभाळायचं आहे, पण तुम्ही काही करताना दिसतच नाही आहे. आणि नंतर रडायला लागले, तुम्ही जाणार समर्थ, थांबा ना काही दिवस. ते म्हणाले, हेच शिकलात माझ्याकडून. मग त्यांचे शेवटचे जे शब्द आहेत ते सांगून आपण ह्याच्याकडे वळणार आहोत. फार चांगले शब्द आहेत, आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे की माझी काया आणि वाणी, काया म्हणजे शरीर आणि वाणी म्हणजे माय स्पीच, गेली म्हणालं अंतःकरणी. इतकी वर्ष तुम्ही माझ्याजवळ राहताय, अगदी माझे जवळचे शिष्य आहात, माझी सेवा करता तुम्ही. माझी काया आणि वाणी गेली म्हणालं अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. या जगाच्या सगळ्या कणाकणात मी व्यापून राहिलेलो आहे. हा देह पडेल ना. आत्मा राम दासबोध हे 2 ग्रंथ, 3 त्यांचे मनाचे, एक मनोबोध म्हणजे मनाचे श्लोक, आत्माराम आणि दासबोध. त्यांनी इथे आत्माराम हा ज्ञानाचा ग्रंथ आहे आणि दासबोध हा जीवनाचा, कर्माचा, भक्तीचा ग्रंथ आहे. तर आत्माराम दासबोध माझे स्वरूप, माझं रूप जाणार आहे. रूप प्रत्येकाचं जातं. 20 वर्षानंतर आपलं रूप बदलतं, आणखीन 20 वर्षानंतर आपलं आणखीन रूप बदलतं. पण रूप न बदलता तुम्ही राहूच शकत नाही. तुम्ही निरनिराळी क्रीम्स लावता, हल्ली ऑपरेशन्स करतात, फेस लिफ्टिंग, स्किन, पण किती, त्याला काहीतरी मर्यादा आहेच ना. कायम कोणच जगणार नाही आहे. आणि त्यामुळे काय की तुम्ही आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता काहो करावा खेद भक्तिजनी. रडता कशाला, दुःख कशाला करता. दासबोध ठेवलं ना, दासबोधाला हात लावा, तो माझ्या शरीराला हात आहे. दासबोधाला स्पर्श करा नीट, तुम्ही माझी सेवा करताय. आणि तुम्ही दासबोधातल्या ओव्या वाचाल तेव्हा तुमच्या कंठातून मी वाचतोय असं का नाही समजत. म्हणजे माझी वाणीही आहे आणि माझा देहही आहे. मी कुठे जाणार आहे,
मी आहे जगज्जीवनी निरंतर. सगळ्यांनी सांगा हम गया नाही हम इधर आहे. हे असे स्वामी समर्थ वगैरे म्हणायचे. हम गया नाही हम जिंदा आहे. आम्ही जाणार नाही आहोत, देह जाणार आहे, पण मागे आमच्या स्मृती असणार आहेत, आमच्या उक्ती म्हणजे आमचं बोलणं असणार आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की आमची वाणी असणार आहे, आमची राहणी असणार आहे, आमची लेखणी असणार आहे, अनेक जणांची असणारच आहे, आणि आमची विचारसरणी असणार आहे. आम्ही ज्या पद्धतीने विचार करतो तेच तुम्हाला शिकवलेलं आहे. आम्ही जात नाही, हे लक्षात ठेवा. आता समर्थांचा हा जो अभंग लिहिलेला आहे, हे जे अष्टक लिहिलेलं आहे, त्या अष्टकाच्या शेवटी म्हणे उद्धव सूत. उद्धव हा आत्ता तुम्हाला सांगितलं उजवा हात होता त्यांचा, आणि उद्धव रडायला लागला. त्यावेळेला ते म्हणलं अरे हेच का शिकलास माझ्याकडून. एक फार चांगली म्हण आहे की मरका गुरु अन रडका चेला, हे दोन्ही खोटं आहे. गुरु मरत नाही, हे तरी जिवंत असताना गुरुने आपल्या शिष्यांना शिकवायला नको का? का मी गेल्यानंतर छाती बडवत रडा गेले रे आमचे. अरे तयारी झाली पाहिजे. मी जिवंत असताना सुद्धा माझे विचारच महत्त्वाचे आहेत. माझं चरित्र, त्याच्यापेक्षा माझं चारित्र्य म्हणजे माझे गुण हे महत्त्वाचे आहेत. व्हॅल्यूज दॅट वर डिअर टू मी, मला आवडणाऱ्या मूल्य ती महत्त्वाची आहेत. तर त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. देह हा जाणाराच आहे, जातोच आहे. शंकराचार्यांनी उदाहरण दिलेलं आहे की शांतपणे एखादी ज्योत तेवती आहे, बिलकुल हलत नाही आहे, कारण वारा नाही आहे. तुम्हाला वाटेल ही आता इटर्नली इट शुड कीप बर्निंग. इटर्नली नाही, कारण ज्या वेळेला तुम्हाला ती ज्योत दिसते त्याच वेळेला ती संपते, कारण वात सरते आणि तेल संपते. तुम्हाला दिसत नाही आहे ना. आपलं आयुष्य संपतंय क्षणाक्षणाला. म्हणून वाढदिवस हा इन रियालिटी घट दिवस आहे. वर्ष आणखीन एक जीवन वर्ष घटलं, 2020 घटलं, ती तरी फॅक्ट आहे ना. आपण सगळेजण 1 वर्षापेक्षा तरी जास्त वय आहे ना. हां, म्हणजे 2020 सगळ्यांच्या जीवनातलं गेलं ना. आता निरनिराळ्या कारणांनी, निरनिराळ्या प्रकरणांनी, घटनांनी गेलं असेल, पण गेलं हे फॅक्ट आहे. सगळ्यांच्या जीवनातलं, या घराच्या जीवनातलं सुद्धा 1 वर्षाचं आयुष्य कमी झालेलं आहे. काय 200 वर्ष 400 वर्ष असेल, गॅरंटी आपण देतो ना इन टर्म्स ऑफ इयर्स. मग तुम्ही वापरलं जरी नाही यंत्र तरी गॅरंटी ही टाईमनी दिलेली असते, हे लक्षात ठेवा. आणि हे ज्याच्या लक्षात आलं ना, ही कॅन कॉन्कर टाईम. आणि तुम्हाला जर एजलेस बॉडी हवी असेल तर टाईमलेस माइंड झालं पाहिजे. दॅट इज द प्रिस्क्रिप्शन. आपल्याला सगळ्यांना एजलेस बॉडी पाहिजे. म्हणून ब्युटी पार्लर्स काय, सलून काय, सोना बाथ काय, हे सगळं करतो आपण. जडी बुटी हर्बल आहे ना विचारतो, आणि ती हसून म्हणते दे टाळी, तुम्ही गेल्यानंतर याच्यासारखं केमिकल दुसरं नाही आहे कॉस्मेटिक. पण हर्बल लिहिलंय तिथे, हर्बल सांगतायत. सगळीच गंमत आहे. गंमत बघा, हे सगळं बाहेरचं आहे, आतलं जास्त महत्त्वाचं आहे. द इनर सबस्टन्स ऑफ स्टफ is more important than what the external appearance. And appearances are deceptive. दिसतं तसं नसतं. चेहरे फसवे असतात. आणि या चेहऱ्यांचं सुंदर उदाहरण म्हणजे तुमच्या फेसबुकवरच्या प्रोफाईल्स. कुणाचा फोटोसुद्धा तुमचा नसतो. एक मागे सांगितलं होतं की तिकडचा जो प्रसिद्ध क्रिकेटर, खूप चांगलं नाव मी सांगत नाही, आणि आपली प्रसिद्ध टेनिसपटू, त्या दोघांचं जमलं. आणि कसं जमलं? तिची प्रोफाईल पाहून. त्यांनी फोनवर निकाह केला, लग्न, आणि ते लग्न मान्य केलं दोन्ही बाजूच्या काजीनी वगैरेनी. आणि आता तो तिला न्यायला आला, दार उघडलं, त्यावेळेला ती आहे का? फोटो चष्मा घातलेली, जाड भिंगांचा असली मुलगी. तिने आपली सगळी माहिती दिली होती आणि फोटो त्या टेनिसपटूचा दिला. तो म्हणतो हे सगळंच खोटं आहे. पण ती टेनिसपटू म्हणाली की माझंसुद्धा मला सुद्धा तू आवडतोस, हे सगळं फसवं झालेलं आहे असं सांगितलं जातं. म्हणजे मी आय रेड इट इन पेपर्स. काही कोटी रुपये द्यावे लागले त्यावेळेला तिने जी फसवी प्रोफाईल दिलेली होती हिची, तिने मागे घेतली. म्हणजे इतकी फसवणूक होऊ शकते. अपिअरन्सेस आर डिसेप्टिव्ह. दिसतं तसं नसतं. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. उलट जे गोल्ड नाही असले दागिने घालून हल्ली लग्नाला वगैरे जातात ना, भाड्याने येतात ते दागिने सुद्धा. सगळा सेट असतो. लग्न आहे का मुंजा आहे ते विचारतात, त्याप्रमाणे सगळा सेट दिला. सोन्यापेक्षा जास्त झगझगीत परत आणून ठेवला. हे असं जग झालेलं आहे. याला माया, भ्रम, इल्युजन असं म्हणतात. पण आपण ते खरवडून काढायचं. स्क्रॅच इट अँड यू विल गेट द सबस्टन्स.
बाहेर. आणि आपण काय करतो, स्क्रॅच करत नाही, बाहेर येऊन लेयर्स देत जातो. हे काय फाउंडेशन, हे काय त्याच्यावर आणि क्रीम, याच्यावरती लोशन, त्याच्यावरती पावडर, बाहेरून लेयर्स देत जातो. खरं म्हणजे इफ यू वॉन्ट टू नो द पर्सन, स्क्रॅच हिम और हर. लिटरली हे रक्त काढा त्याचं, स्क्रॅच हिम. म्हणजे जाण्याचा पेनिट्रेट. बाहेरून फक्त बघू नका, आज जा. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की समर्थ हे आपल्या जीवनाचे संत आहेत. काही लोक त्यांना संत मानत नाहीत, कारण ते म्हणतात त्यांनी जीवन जीवन, संसार संसार, हा समाज समाज, राष्ट्र राष्ट्र एवढं केलं. पण संत म्हणजे काय, राम 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 सीताराम सीताराम असं कुठल्याही संतांनी सांगितलेलं नाही. ते आपण कीर्तनात नामस्मरण करून घेण्यासाठी करतो. ती एक अत्यंत चांगली पद्धत आहे. श्रोत्यांचं इकडे तिकडे चला काही वेळ आपण नामस्मरण करूया, फार चांगलं तंत्र आहे ते. पण संतांनी असं नाही सांगितलं. काय टाळ कुटे संत, कुठल्याही संतांनी टाळ कुटायला सांगितलेलं नाही. त्यांनी भजन कीर्तनात आपण टाळ वाजवतो ना, पण एरवी त्यांनी केवढी ग्रंथरचना केली, एरवी त्यांनी केवढी मंदिर उभारली. समर्थांचं तर कार्य अगदी विलक्षण कार्य आहे त्या काळातलं. म्हणजे 17व्या शतकातलं. आज आपल्याला इतकी वाहनं आहेत आणि एवढं टेलिकम्युनिकेशन आहे, तरीसुद्धा आपल्याला 4 ब्रांचेस सांभाळणं कठीण जातं. यांनी 1100 मठ स्थापन केले होते. तो म्हणाले हे काहीतरीच अतिशयोक्ती असेल. त्यांचा एक अभ्यासक आहे शंकरराव देव, त्यांनी जवळजवळ 1038 शोधून काढलेत. या गावी होता, त्याचे हे होते मठाधिपती वगैरे, इतका त्यांनी काढलंय शोधून. म्हणजे होते. आता इतक्याना मठाधिपती, म्हणजे जसा व्हाईस चान्सलर असतो किंवा डीन असतो, तसा त्या मठाचा प्रमुख, एवढे शिष्य होते भारतभर पसरलेले. मग त्यांच्यात कम्युनिकेशन काय. आणि त्यावेळेला बैलगाडी, कारण पूर्वीच्या काळी रथ होते, नंतरच्या काळात रथ गेले, बैलगाडी आणि घोडागाडी, याशिवाय वाहन कुठलं होतं. आणि भारतभर कसे ते फिरायचे, विचार करा तुम्ही. पण एखादं काम करायचं असेल ना, तर आपल्याला कल्पनाच असतात. पण आपला इंटरेस्ट जेन्युइन असला पाहिजे. उदाहरणार्थ उत्तर भारतात सगळं औरंगजेब वगैरेंचं राज्य होतं. तिथे काय हालचाली चालल्या आहेत हे कळायचं असेल तर तिथे गेलं पाहिजे. पण पायी जायला पाहिजे. घोड्यावरून गेले तर कोण तू वगैरे विचारतील. पायी संन्यासाच्या वेशात गेलं तर चालेल. किती वेळ लागेल. समजा तिथे हां हे घडलं या म्हणून सांगायला 3 महिने लागतील पायी चालत, तोपर्यंत तिकडची परिस्थिती बदललेली असेल. समर्थ उठायचे, आजपासून 4 महिने गंगा स्नान. खरं म्हणजे गंगा म्हणजे प्रत्येक नदीला गंगा म्हणतात. माणगंगा तीरी आपण म्हणतो. गंगा स्नान म्हणजे काय, उत्तर भारतात काशी, तिथून रोज मला पाणी आणून दिलं पाहिजे. कसं शक्य आहे. आपल्याला वाटतं अरे पण सहज शक्य आहे. त्यांनी काय केलं, पाण्याने 2 कावडी भरल्या आणि 5 किलोमीटरवर आले बैलगाडीतून किंवा घोड्यावरून. तिथे दुसरा थांबलेला होता. त्यांनी आणि एकदा सुरू झालं ना की रोज यायला लागलं ना पाणी, सतत यायला लागलं पाणी. आणि तो नुसतं पाणी देत होता का, हां इथे काहीतरी घडतंय, हां लक्षात ठेवा. ते 2 राजे एकत्र आलेले आहेत, राजांना सांगा आपल्या राजांना. मग तो निरोप तोपर्यंत आता त्यांचा काहीतरी तह झाला या, तो सगळा निरोप वगैरे. आता त्यांनी एकत्र सैन्य येऊन लढायचे जा, सगळी बातमी जायची. हे टेलिकम्युनिकेशन नाही आहे का. म्हणजे सतत त्यांना इन्फॉर्मेशन येत राहायची. त्यांनी 2 नवरात्र सुरू केली. एक नवरात्र तर होतंच देवी नवरात्र, राम नवरात्र, तेही पूर्वी होतं उत्तर भारतात वगैरे. त्यांनी इथे सुरू केलं. गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी, आणि बरोबर 6 महिन्यांनी अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी. आणि हे जे 1100 त्यांचे जे होते ते त्या भागातले अहवाल रिपोर्ट्स तयार करायचे. काय परिस्थिती आहे, अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, किती त्यांचं सामर्थ्य वाढलेलं आहे, ते सगळं घेऊन यायचे. 1100 प्रत्येक वेळेला जमू शकणार नाहीत म्हणून 2दा नवरात्र 2दा यायचे. हे करावं लागायचं. आणि त्यामुळे पोर्तुगीजांचा एक इतिहासकार आहे कॉझ्मा द गार्दा. तो कशाला खोटं लिहिल. तो रामजी नावाचा एक होली मॅन आहे. त्यांनी रामजी म्हणलेला आहे, रामदास नाही, रामजी. सॅफरन क्लोथमध्ये असतो. त्याचे शेकडो शिष्य आहेत. ते विखुरलेले आहेत, भारतभर पसरलेले आहेत, स्कॅटर्ड ऑल ओव्हर. आणि ते माहिती पुरवतात आणि ती माहिती शिवाजी महाराजांपर्यंत जाते. समर्थांचं जिथे जिथे राम मंदिर आहे महत्त्वाचं, त्याच्या शेजारी अशी एक घळ आहे, आपण घोळ म्हणतो कोकणीत तसं. आता तर काही घळींना लोकांना बघायला जायचे आणि लोक काय वाटेल ते लिहायचे. म्हणजे आता खाली घळ बघायला लोक जायचे आणि भिंतीवर अमर अमृता आणि ते धनुष्य त्यातून बाण.
कशाला, म्हणून त्यांनी बंद करून शेवटी तसंच होणार ना. एक तर तो ओरिजिनल चुन्याचा रंग होता तो बदलायला लागला, कारण अमर अमिता सावन सविता हे कशाला पाहिजेत, आणि नंतर बंद करून टाकला. पण तुम्ही जर कधी चाफळला गेलात, कधी सज्जनगडावर गेलात, सज्जनगडची घळ आता पाण्याने भरली आहे म्हणे, असू दे, पावसला गेलात आणि त्यांना सांगितलं मी गोव्याहून आलेलो आहे आणि मला फक्त 5 मिनटं ही घळ बघायची. त्यांनी आता पायऱ्या वगैरे आहेत, पायऱ्या त्यावेळेपासून आहेत, तर ते तुम्हाला दार उघडून देतात, तुम्ही आत उतरा आणि अशी ही खोली आहे ना तशी तिथे घळ आहे. आणि तिथे प्रत्येकाला एक छोटी छोटी अशी कोनाड आहे ना आपलं असतं, त्याच्यात दिवा लावल्याची आणि ते जळल्याची खुणाही आहेत. शिवाजी महाराज आले की ते खाली जायचे दोघंजणं, कधी कधी त्यांचे सल्लागार, आणि डिस्कशन चालायचं, ज्याला सल्ला मसलत म्हणतात, ती मसलत चालायची, डिस्कशन डिसिजन. आता काही लोक म्हणतात की हे खोटं आहे, काही म्हणा, पण असा इतिहास लिहिलेला आहे आणि तो आपण वाचत आलेलो आहोत. हे का सांगितलं की असे जे समर्थ रामदास होते की जे पूर्णपणे सामाजिक त्यांचं अंग होतं, काहीजण त्यांना संत मानायला तयार नाही, त्या सत्पुरुष होते, समाजसेवक होते, लोकांचं कल्याण त्यांनी केलं, पण संत नाहीत. संत म्हणल्यानंतर त्यांची निराळी कल्पना होती. पण हे वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की समर्थ हे चांगले भक्त होते, सगळ्या प्रकारची भक्ती त्यांनी केलेली होती. आणि त्यामुळे काय की आपण हे वाचताना ज्या भक्ताचा उल्लेख केलेला आहे त्याचं थोडक्यात चरित्र बघितलं पाहिजे. सुंदर आहे, आपण सगळं वाचलं. आता पहिलं बघूया, शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते, हा आपला पाठ श्लोक आहे. याच्यात पहिला कोणाची तुलना केलेली आहे समर्थांची, शुक म्हणजे शुकाचार्य. शुकाचार्य म्हणजे आपल्याला माहीत आहेत व्यासांचे पुत्र, आणि ते पुत्र इतके निस्पृह आणि विरक्त होते की अंगावर वस्त्र नाही, त्यांना कुठलाच त्यांचा विधी झालेला नाही, नामकरण विधी झालेला नाही. शुक, त्यांनी म्हणलं की अरे तो तिथे पोपट होता, शुक शुक शुक, तो झाला, त्यांचं नाव शुकाचार्य पडलं. बारसं झालेलं नाही आहे, मुंज नाही झालेली, त्यानं ते पहिल्यापासून पूर्ण वैराग्य. समर्थांचं तसंच आहे, लग्नाच्या भोवल्यावरून पळून गेले, छोटा प्रपंच करण्याऐवजी राष्ट्राचा प्रपंच केला. तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो, उदाहरण म्हणून, की ज्या वेळेला आपल्याला वाटतं की हे स्वामी वगैरे राहतात वगैरे, त्यांना काय प्रपंचाची माहिती असेल, असं आमचं डिस्कशन चाललं होतं. स्वामी विवेकानंदांचा म्हणजे रामकृष्ण मठ होता. इतक्यात कुणीतरी सांगितलं की बस भरून लोक आलेले आहेत. ते म्हणाले आता किती वाजलेले आहेत, 6 वाजलेले आहेत. त्यांना अंघोळी वगैरे करून तोपर्यंत त्यापर्यंत आपण त्यांना चहा आणि गरम काहीतरी देऊया, आपण शिरा करूया. किती 40 लोक आहेत ना, 40 लोकांना एवढा रवा घ्या, एवढी साखर घ्या, एवढं तूप घ्या आणि ते करा, तुम्ही हे करायला लागा, तोपर्यंत मी येतो. आणि त्या स्वामींनी शिरा करून दिला आणि नंतर म्हणाले मिळालं का तुमच्या प्रश्नाचं उत्तर, तुम्ही छोटा 4 जणांचा प्रपंच करता आणि सत्यनारायणाचा शिरा करायचा असेल, बापरे आज किती शिरा करायचा आहे, एरवी 4 करायची सवय, आम्ही 40 नाही 400 जणांचा करतो. आमचा मोठा प्रपंच असतो, आम्हीही प्रापंचिकच असतो, पण प्रपंचाच्या संबंधात गुंतून पडत नाही, हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तसं शुकासारिखे पूर्ण वैराग्य, ज्याचे पूर्ण कंडिशनल वैराग्य नाही. आपण काय म्हणतो, आपलं निराळ्या प्रकारचं वैराग्य असतं की जोपर्यंत नवरा दूर गेला आहे तोपर्यंत, किंवा बायको माहेरी गेले तोपर्यंत, आता वैराग्य, आता आम्ही ब्रह्मचारी, त्याला काही अर्थ नाही आहे. लग्न होई तोपर्यंत ब्रह्मचारी, ही काय ब्रह्मचर्याची व्याख्या नाही आहे. म्हणून पूर्ण वैराग्य म्हणजे काय, त्यांनी सगळं सोडलं. म्हणजे पुढे 36 वर्षानंतर कीर्तन करत असताना त्यांच्या डोक्यावर असा इथे एक आवाळू आहे, असं समर्थांच्या, आवाळू म्हणजे असं टेंगूळ आल्यासारखं, त्याची कथा आहे, पण आत्ता नको ती बघायला. बघितल्यानंतर म्हणाले अरे हा आपला नारायण, त्यांचं नाव नारायण, आडनाव ठोसर, मराठवाड्यातील जांबगावचे ते, आणि फिरत राहिले. ते फार सुंदर आहे, पुढे प्रसंगानुरूप सांगणारच आहे. तर लक्षात घ्या, ज्या वेळेला हा नारायण आपला, बघ ना त्याचा गोरा पान दिप्पाड, आता इतक्या वर्षांनी बघतोय, तो मोठा झालेला आहे. त्याला नंतर विचारलं तू तो का रे, हो अरे आईनी तुझी वाट पाहून पाहून ती आंधळी झालेली आहे. अरे रे, तसेच गेले त्या आईकडे. आणि आईने विचारलं नारायणा कुठे होतं, मला एका भूतानं पछाडलं होतं. अरे मग मांत्रिकाला का नाही बोलवलं, असं इकडे का नाही आलास, इतकी वर्ष भूत पछाडतो. हो म्हणालं, माझं भूत अयोध्येत जन्मलं, माझ्या भूताच्या आईवडिलांचं नाव दशरथ कौसल्या, माझ्या भूताचा एक हे होता सेवक, त्याचं नाव हनुमान, असं सगळं सांगत सांगत रामचरित्र सांगितलं. या भूतानं मला पछाडलं होतं, तुला बघायचं आहे का मला. हो म्हणाले. त्यांनी आपल्या अंतःसामर्थ्य वापरून तिला दृष्टी दिली.
पण आई बघितलंच ना, आता मी निघालो, इथे थांबण्यासाठी मी आलेलो नाही, पूर्ण वैराग्य. किती हे होता. दुसरा एक प्रसंग बघा की आलेले जय जय रघुवीर समर्थ, शिवाजी महाराज दरबारात आहेत. म्हणाले अरे सद्गुरूंचा आवाज का? त्यावेळेला ते अमात्य त्यांनी अनुग्रह घेतला होता. हो आम्हालाही सद्गुरूंचाच वाटतो. दोघेही गेले धावत. रामदास होते झोळी घेतलेली आणि जय जय रघुवीर. गुरुवर या तुम्ही बाहेर कशाला? नाही म्हणाले मी आत्ता याचक म्हणून आलेलो आहे, रामदासी म्हणून आलेलो आहे, रामदास म्हणून आलेलो नाही आहे. मग काय? भिक्षा घाल, जय जय रघुवीर समर्थ या झोळीत. आता ते अमात्यानं विचारतात गुरुदेवांना काय भिक्षा घालायची? मुठभर धान्य का मुठभर सोन्याच्या मुद्रा का 10 कपडे? त्यांना काय कपडे म्हणजे लंगोट्या आणि काय द्यायचं? त्यावेळेला अमात्यांनी त्यांना कानात सांगितलं की गुरु जर मागायला आलेले आहेत तर आपल्याकडे जे आहे ते सर्व स्व द्यायचं. मग काय? राज्य. मग त्यांनी लगेच एक सनद तयार केली की आज या ठिकाणी या दिवशी इतक्या वाजता माझं संपूर्ण राज्याची सनद करून मी माझ्या सद्गुरूंच्या झोळीत टाकत आहे. या क्षणापासून ते राज्य त्यांचं झालं. आणि टाकल्यानंतर समर्थांना आता राज्य मिळालं होतं की नाही, तर त्यांनी लगेच सांगितलं. आणि शिवाजी महाराज म्हणाले आता माझं काही नाही, मला भगवे कपडे घालून तुमच्या मागून यायची परवानगी द्या. त्यावेळेला सगळेजण म्हणले बापरे राजे गेले तर. पण गुरु तसाच होता ना. ते म्हणाले शिवबा तुला जर माझी एखादी वस्तू सांभाळायला दिली तर काय करशील? जेव्हा प्राणानं सांभाळीन ते. मग हे राज्य तू मला दिलंस, आता माझं झालं ना, हे मी तुला परत देतोय, माझी वस्तू म्हणून सांभाळ. किती ते निस्पृह आहेत ना. शुकासारिखे पूर्ण वैराग्य. हे सुद्धा वैरागी राजा होते, जाणता राजा. आपण म्हणतो ना श्रीमान योगी. कुणाचं वर्णन आहे? शिवाजी महाराजांचं. श्रीमान श्रीमंत राजे होते पण योगी होते. कोणत्याही क्षणी त्याग करायला ते तयार होते. आणि म्हणून विचार करूया की असा शिष्य आणि असा गुरु पूर्ण वैराग्य. आणि त्यांनी एवढंही सांगितलं की आता हा प्रसंग घडला आहे हे लोकांना कळण्यासाठी तुझा जो सध्या त्याचा ध्वज कसा होता? सोनेरी ध्वज होता. तो ध्वज भगवा बनव आणि त्याची कडा मात्र जरीची ठेव, सोन्याची. जरी पटका भगवा ध्वज हा शिवाजी महाराजांचा ध्वज, राज्यध्वज असं म्हणतात. या आख्यायिकासुद्धा असतात. पण याच्यातून आपण बोध घेऊ शकतो ना की शिष्यही पूर्ण वैरागी आणि गुरुही पूर्ण विरक्त. दोघांना कशाची अपेक्षा नाही आहे. म्हणून शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. शुक विवस्त्र हिंडायचे पण तो काळनिराळा होता आणि ते वनात वगैरेच असायचे. हे जनात यायचे ना. म्हणून दत्तात्रेय सुद्धा जनात येताना लंगोटी घालून येतात. आणखीन चांगल्या लोकांना काही सांगायचं असेल तर ते कफनी घालून जायचे. महाराज नाही का गोंधळात असताना लंगोटी घालायचे, बाहेर जाताना पुण्याला वगैरे जाताना कफनी घालायचे. एवढंच, बाकी काही नाही. त्यामुळे काय की पूर्ण वैराग्य शुकासारखे. आता पुढे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वरांचे. ते योगेश्वर होते आणि वसिष्ठांसारखं ज्ञान. आता 2 प्रसंग सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. वसिष्ठ ऋषींनी रामाला तुला काय विचारायचं ते विचार. मग रामाने अगदी सृष्टीच्या उत्पत्तीपासून कसं पुढे जीवन झालं, माणूस कसा आला, सगळं अशी वर्णन. योग वासिष्ठ हा ग्रंथ लिहिला मोठा आणि त्याच्यात सगळ्या प्रश्नांची महत्त्वाची उत्तरं रामाने विचारली होती, ती त्याला मिळाली. प्रसंग काय होता? विश्वामित्र मागायला आले होते रामाला. आपण ते गीत नेहमीच म्हणतो ना, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. तुझा ज्येष्ठ पुत्र मला दे, मला यज्ञ करायचा आहे. राक्षस तो यज्ञ भ्रष्ट करतात, त्या राक्षसांचा संहार करण्यासाठी मला तुझा पुत्र पाहिजे. बोलवा रामाला. त्यावेळेला राम आला. त्यावेळेला खांदे खाली पडलेले, मान खाली वाकलेली, जमिनीकडे बघतोय. त्यावेळेला विश्वामित्रांनी ह्यांच्याकडे बघितलं की हा माझा राम नाही, ह्याची काय बॉडी लँग्वेज आहे, पराभूत आहे हा पूर्णपणे नकारात्मक विचार करतोय. तुम्ही याला घेऊन जा, मी थांबतो. मग ते घेऊन गेले. रामा अशी अवस्था का झाली? त्यावेळेला रामाने सांगितलं आमचं शिक्षण तुमच्याकडचं पूर्ण झाल्यानंतर आम्ही रथातून 4ही भाऊ अयोध्येचं राज्य बघायला निघालो आणि त्या राज्यात थोडीशी विषमता आहे, राज्यात कुठेतरी थोडासा अन्याय होतो. हे बघितल्यानंतर मला बघवलं नाही ते. आणि मनात तेव्हापासून विचार आले की हा राज्यकारभार करणं नको, आपण वनात जाऊया आणि वनात जाऊन आपण तपश्चर्या करूया. म्हणून एक प्रकारचं औदासीन्य आलं आहे मला, म्हणजे उदासीन वाटतं मला. तर त्यावेळेला ते म्हणाले की मग तुला परत तुझं आपण म्हणतो ना वीर्य काय, शौर्य काय, तेज काय परत मिळवून दिलं पाहिजे. ते मी मिळवून देतो. तू विचार प्रश्न.
असं ज्ञान कुणाचं? वसिष्ठांचं. म्हणजे रामाला जो अत्यंत पराभूत मनोवृत्तीचा होता त्याला उभं केलं. आणि त्यांनी मग तुम्हाला माहीत आहे पुढे ते यज्ञ होतं, यज्ञाचं ते सुबाहू, मारीच, इतर अनेक राक्षस होते, त्यांचं सगळ्यांचं निर्दालन केलं, संहार केला रामाने. त्याच्यानंतर पुढे दुसरं उदाहरण, लोक म्हणतात कसलं वसिष्ठांचं ज्ञान हो, काय मुहूर्त शोधून काढला रामाच्या यौवराज्याभिषेकाचा. यौवराज्याभिषेक झाला नाहीच, वनवासात जावं लागलं. त्याच्याबरोबर कारण नसताना सीता हट्टाने गेली, लक्ष्मण तुझ्याशिवाय मी राहू शकणार नाही. 3 जण वनवासात. दशरथ मेला, त्या 3 माता विधवा झाल्या, अयोध्या पोरकी झाली. हा कसला त्यांनी मुहूर्त काढला. आणि त्यांना तुम्ही ज्ञानी म्हणता. रामाचं अवतार कार्य काय होतं? अयोध्येत रामराज्य करणं हे अवतार कार्य नव्हतं. तर परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्यावेळेला अधर्माचं उत्थान अधर्मवरती येतो आणि धर्म खाली जातो, त्यावेळेला अधर्म जे लोक करतात अशा दुष्टांचा, दुष्कृत दुष्कर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी रामाला 14 वर्ष कैकेयीनी स्वतःकडे वाईटपणा घेऊन ती विलन झाली ना. पण हे करणं भाग होतं. मला वाटतं की तिला वसिष्ठ, सुमंत्र या सगळ्यांनी समजावून सांगितलं की ते वर वगैरे तुला मागायचे राहिले होते ना, असे काहीतरी वर मागून घ्या. मंथरा वगैरे आपण त्याला जोडली, पण एरवी आणि 1 वर्ष 2 वर्ष नाही, कारण किती राक्षस आहेत. आणि अगदी विचार केला तर रावणापर्यंत पोचायला पाहिजे ना, आणि चालत जाणार आहेत. 14 वर्ष वनवास. त्याला आणखीन एक खूप अर्थ आहे, पण आपण सध्या एवढंच पुरेसं आहे. त्या 14 वर्षाच्या काळात रामाने सगळे जवळजवळ राक्षस ऑन द वे जे होते ते मारले. यज्ञ संस्कृती आणि ऋषींची संस्कृती निर्भय करून टाकली. हे अवतार कार्य होतं. त्याच्यासाठी तो मुहूर्त होता. तो मुहूर्त आता समर्थक लग्नाच्या भोवल्यावरून पळून गेले. काय झालं असेल त्या मुलीचं असे प्रश्न विचारतात. म्हणजे ती बिचारी लग्नाला शुभमुहूर्त सावधान म्हणल्यानंतर सावधान हे सावध झाले आणि निघून गेले. म्हणून असं म्हणलं जातं, द्विज म्हणजे ब्राह्मण सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणते. पहिल्यांदा शुभमुहूर्त सावधान, आणि नंतर मंगलाष्टक झाल्यानंतर शुभमुहूर्त सावधान, आणि शेवटी सगळी झाली मंगलाष्टक म्हणून आलंही मुहूर्त. आपण म्हणतो शुभ मंगल सावधान, लग्न लागले. सगळेजण सावधान इतक्या वेळा ऐकतात पण बेसावध असतात. आपल्या जीवनातला बेसावध असण्याचे जे क्षण ते जास्त सावध राहण्याचे क्षण असतात. ज्यावेळी तो सावधान म्हणतोय, आता तुझ्यावर याची जबाबदारी आहे, आता तुझ्यावर तिची असे ते मंत्र आहेत सप्तपदी वगैरे, त्यावेळेला कोणतरी कांदा ठेवून सांगतं, सिंगापूरची रिझर्वेशन झाली रे मधुचंद्र. सावध, कुठे सावध? इकडे प्रत्येक वेळा तो मंत्र म्हणतोय. हल्ली ते 7 पावलं ठेवलेली असतात, त्या पावलावर मंत्र ठेवलेले असतात, लिहिलेले असतात. बरं, ते मंत्र तुडवतात, हेच बरं आहे, कारण त्याच्यावर पावलावर 7 पावलात मी स्वर्ग आज जिंकेला वगैरे अशी काहीतरी गाणी. मला मुद्दा काय आहे की सगळंच विरोधी घडतं, पण ते एक रामदासे ऐकले. ते सावधान जे म्हणतात ते एका रामदासाने ऐकलं. त्या सदा असो प्रणती, त्या रामदासाला नमस्कार करा. बाकीचे बेसावध राहिले, असावध राहिले, गैरसावध राहिले. हाच फक्त सावध झाला आणि पळून गेला. आणि पुढचं चरित्र तुम्हाला माहिती आहे, राष्ट्राचा प्रपंच केला. ते राजगुरू नाही, राष्ट्रगुरू झाले. त्यांनी आत्ता सांगितलं एवढे मठ स्थापन केले, एवढी निरनिराळी मंदिरं, 11 मारुतीची मंदिरं स्थापन केली त्यांनी. 11 मारुती. त्यांनी ग्रंथरचना 27,500 श्लोक आणि ओव्या लिहिलेल्या आहेत. केवढं कार्य केलं. तो जर लग्न करून गुरफटला असता तर 2-4 म्हणजे लग्न दोघांचे 2 मुलं झाली असती, 4 मुलं झाली असती. असा काट्या कुटक्यांचा संसार जसे कावळ्या चिमणी करतात ना, तसा करत राहिला असता. बघा, म्हणून वसिष्ठांनी जे मुहूर्त काढला त्या मुहूर्ताचा केवढा मोठा चांगला परिणाम झाला. अरे, तो वाली मारला गेला, तो रावण मारला गेला, ते राक्षस मारले गेले. सगळं अरण्य अगदी लंकेपर्यंत कसं झालं? निर्भय झालं. ऋषी निर्धास्त झाले, यज्ञ होत राहिले, आणि नंतर अयोध्येत रामराज्य सुरू झालंच की. असा तो मुहूर्त होता. वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. समर्थ असेच ज्ञानी होते. त्यांच्या ज्ञानाबद्दल, त्यांच्या अचूक अशा निर्णयाबद्दल कितीतरी गोष्टी सांगता येतील समर्थांच्या. आज आत्ता एवढंच पुरे. तवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. आता व्यास आणि वाल्मिकीमध्ये व्यास केवढे येतो. वाल्मिकीने तो एवढा एक ग्रंथ लिहिला आणि लोक म्हणतात अध्यात्म रामायण सुद्धा त्यांनी लिहिलं असेल. बस,
यांची केवढी, महाभारतच 1,00,000 श्लोकांचं आहे. नंतर वेद काय, वेदांचे भाग काय, 18 पुराणं, 18 उपपुराणं, केवढी रचना केली. ब्रह्मसूत्र कुणी रचना केली. आणि महाभारतात गीता की जो स्वतंत्र ग्रंथ झाला. तरी व्यासांना लोकमान्य कवी म्हणत नाहीत. लोकमान्य कवी कोण? वाल्मिकी. कारण आपल्याला रामायणाबद्दल जेवढी माहिती असते तेवढी. घटोत्कच म्हणल्यानंतर लोक म्हणतात अरे बाबा हे कोण आहे. कुंभकर्ण म्हणल्यानंतर आपल्याला जवळचा वाटतं ना कुंभकर्ण वगैरे. म्हणून विदुर म्हणल्यानंतर बापरे एकदम. पण बिभीषण म्हणल्यानंतर बिभीषण आणि विदुर सारखेच रोल आहेत त्यांचे. आपल्याला बिभीषण जवळचा वाटतं, आपल्याला कुंभकर्ण. म्हणून रामायण जेवढं लोकांच्या हृदयात गेलं तेवढं महाभारत गेलं नाही. महाभारताचा व्यापही मोठा. आणि महाभारत म्हणजे खणखणाट, शस्त्रांचा खणखणाट, शब्दांचा खणखणाट, नात्यांचा खडखडाट, सगळंच आहे. राम शांत आहे. रामायण जरी युद्ध झालं राम रावणाचं, तरी ते युद्ध तिकडे झालं शांतपणे युद्धभूमीवर. आणि नंतर राम शांतपणे सांगतो तो अजून गेलेला नाही आहे रावण, त्याचे अजून काही श्वास उरलेले आहेत. तेव्हा बिभीषण आणि लक्ष्मणा तुम्ही दोघंजण जा आणि रावणाकडून राज्य कसं करायचं ते शिका. मीही आलो असतो पण 14 वर्ष झाली नाहीत आणि लंका नगरी असल्यामुळे मी वनवासात आहे ना, माझं व्रत आहे. लक्ष्मण तू माझ्याबरोबर आलेला आहेस, तुला काही व्रत नाही आहे ना, तू जा. आणि मग ते लोक आश्चर्य वाटलं की रावणाकडून शिकायचं राज्य कसं करायचं. त्यावेळेला हनुमान म्हणला मी सगळ्या लंकेतून फिरलो, लंकेतल्या लोकांचं रावणावर प्रचंड प्रेम होतं. राजा असावं तर असा. त्यांनी एकच चूक केली, सीतेला पळवून आणलं. याबद्दल लंकेच्या मतात लोक, पण एरवी त्याचं रावणाचं व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे. म्हणून लक्षात ठेवा. आपण आणखीन एक वाचून थांबणार आहोत. उपदेश. आता पुढे कवी वाल्मिका म्हणून वाल्मिकीसारखे कवी होते ते. आणि वाल्मिकींना रामाचा ध्यास होता, हेही रामाचाच ध्यास होते ना. नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. सद्गुरू रामदासांना नमस्कार. आणि ते माझा म्हणतायत उद्धव सुत, म्हणजे उद्धवाचा शिष्य. सुत म्हणजे शिष्य, मुलगा असेलही काही कल्पना नाही. पण आपण माझा म्हणताना आपण म्हणूया ना, कारण आपलेही गुरुच आहेत ना ते. म्हणून नमस्कार. पुढचा उपदेश ज्याला असे राघवाचा. मला वाटतं 6व्या वर्षी त्यांचे वडील गेले. सूर्याजी पंत आणि राणूबाई ही त्यांच्या आई वडिलांची नावं. सूर्याजी पंत म्हणजे सूर्यच, आणि राणूबाई म्हणजे तेजस्वी, एका अर्थाने सूर्याचं तेज. दोघांनी सूर्याची उपासना केली. आणि हा तेजस्वी पुत्र जन्माला आला, त्याचं नाव नारायण ठेवलं. सूर्य नारायण म्हणतो, नारायणाय नमः. सूर्यही आहे, विष्णूही आहे, नारायण नाव ठेवलं. तर 6व्या वर्षी वडील गेल्यानंतर त्यांना सुद्धा वाटलं, मोठा भाऊ श्रेष्ठ गंगाधर म्हणायचे त्यांना, ते विरक्त होते, त्यांचं प्रपंचाकडे लक्ष. पण त्यांनी लग्न वगैरे केलं होतं. पण आई म्हणाली त्याचा काही संसाराला उपयोग नाही आहे, वडील गेलेले आहेत, आता तूच माझा आधार. म्हणून आई सतत लग्नाचा वगैरे विषय काढायचे. पण ह्यांना कुठेतरी आपण अनुग्रह घ्यावा, उपासना करावी, आणि नंतर विचार करायचा असेल तर करता येईल. त्यांनी मोठ्या भावाला सांगितलं. ते म्हणाले अरे नाही, दोन्ही भाऊ जर आपण असे संन्यस्त वृत्तीचे झालो तर आईने कुणाच्या तोंडाकडे बघायचं. ते म्हणाले नाही नाही, तू मला देत नाहीस ना, तर मी निघालोच. एके रात्री ते निघाले आणि गावाच्या बाहेर एक मंदिर होतं. अशी स्मशानाच्या बाजूला वगैरे हनुमंताची मंदिरं अजूनही असतात. तिथे ते बसले आणि त्यांनी त्या हनुमंताला, रामाला सांगितलं की जोपर्यंत मला तुम्ही उपदेश करत नाही किंवा अनुग्रह देत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. 8 वर्षाचं पोरं. आपण 8 वर्षाचे असताना मागच्या अंगणात रात्री 8 वाजता कपडे आणायला घाबरतो. आणणार आहे आई. आणि हे पोर स्मशानाच्या बाजूचं कुठलंही असेल मंदिर, ते तिथे बसलेले आहेत. 3ऱ्या दिवशी खांद्यावर मागून हात ठेवला. पण 3 दिवस परीक्षा बघितलेली आहे. इकडे आईने वगैरे शोध घेतला, सापडत नाही, येईल परत. इकडेच्या स्मशानाच्या बाजूच्या मंदिराचा वगैरे असा काही शोध घेतला नसेल, त्यांचा शोध घेतला पण नाही आले. 3ऱ्या दिवशी बघितलं तर एक माणूस आहे, तेजस्वी आहे. त्यांनी सांगितलं की बाहेर 2 जण पालखीत तुमची वाट बघताय. आल्यानंतर त्यातला एक गोरा होता आणि एक निळसर होता. ते राम लक्ष्मण होते. आणि सांगायला आलेला तो हनुमान होता. आणि रामानेच त्याला सांगितलं की मी तुला अनुग्रह देतो, तुझं आजपासून नाव रामदास, आणि तू श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप कर आणि राम नामाचं महात्म्य वाढव. 8व्या वर्षी उपदेश झाला असे राघवाचा. त्यांना देहातले गुरु नाही आहेत. तुकारामांना देहातले गुरु नाहीत. तुकारामांना स्वप्नात आले. इथे यांना रामाने गुरु दिला, मंत्र दिला. श्रवणी. जसा आता नवविधा भक्ती सुरू झाली. पहिली श्रवणम, ऐकायला पाहिजे ना. आता आपण सगळेजण ऐकतोय, मीही ऐकतोय. लक्षात ठेवा, श्रवणी. जसा गुण
परीक्षिताचं श्रवण तुम्हाला माहीत आहे, 7व्या दिवशी मरणार आहे असं म्हणल्यानंतर काही माणसं त्याच वेळेला मरतात. बापरे, हार्ट अटॅकने मरतात. माझं भविष्य कधी खोटं होत नाही. त्या श्रीमंत व्यापाऱ्याला सांगतो, आजपासून 3ऱ्या दिवशी तो मरणार आहे. हार्ट अटॅक आला आणि तिथेच मेला. हे भविष्य खरं झालं का? 3 दिवस तरी जगणार होता ना, तो तिथेच मेला. असं घडतं? असं भविष्य वगैरे काही नाही. त्यामुळे इथे काय सांगितलं, परीक्षिताला माहीत आहे 7व्या दिवशी मरणार आहे. त्यावेळेला तो म्हणतो, आता आणखीन वेळ घालवायला नको, राज्याची सगळी व्यवस्था वगैरे लावतो, गंगेच्या काठी येतो आणि आपल्या पद्धतीने ध्यान करत मुक्तीचा अभ्यास करतो. मला मुक्त व्हायचं आहे, मला मुक्त व्हायचं आहे. अन्न पाणी काही नाही, फक्त हवा. 7 दिवस जगणारच आहे, 8व्या दिवशी जिवंत नसणार आहे, 6 दिवसापर्यंत मरणार नाही आहे. ऋषींचा शाप आहे, बरोबर. तिकडे सूर्यमंडलात म्हणतात शुकाचार्य होते, त्यांना प्रेरणा झाली. असा एक राजा सर्व संघ परित्याग करून त्याला 7च दिवसाचा अवधी आहे, त्याला आपण मुक्त करूया, निदान काहीतरी चांगलं ऐकूया. म्हणून भागवत, आणि भागवत हे सप्ताहात संपणारा ग्रंथ नाही आहे, पण याच्याकडे 7च दिवस आहेत ना, म्हणून भागवताचा सप्ताह हा पहिला सप्ताह. त्यांनी इतकं लक्ष देऊन ऐकलं. भागवत ऐकायला इतरही लोक आले होते, ऋषी वगैरे, पण हा इतका लक्ष देऊन ऐकत होता आणि त्यांना प्रश्न विचारत होता. लोकांना आश्चर्य वाटली की मृत्यू जवळ येतोय, 6व्या दिवशी तर याचा मृत्यू 2ऱ्या दिवशी आहे, तरी तो प्रश्न विचारतो. आणि इतकं लक्ष देऊन ऐकून त्याच्यावर प्रश्न विचारतो. श्रवणी जसा गुण परीक्षितीचा, यांनी लहानपणापासून श्रवण केलं. 12व्या वर्षी हा लग्नाचा घाट घातला होता, म्हणजे कार्यक्रम ठरवला होता आईने. आईला माहीत होतं आपलं बाळ काय करेल, नेम नाही. कारण 8व्या वर्षी अनुग्रह घेऊन आलं होतं ना बाळ, 3 दिवस नव्हतंच. आता 12व्या वर्षी लग्न. त्यांनी लग्न आपल्या भावाच्या मुलीशी ठरवलं. मामे बहिणीशी लग्न आजही करतात, काके बहिणीशी करत नाहीत, म्हणजे चुलत बहिणीशी, पण मामे बहिणीशी करतात. कारण काय झालं, पळून गेलं तर घरातल्या घरात प्रसंग राहावा, म्हणून ती मुलगी निवडली होती. पळून गेले. आता काही लोकांनी सांगितलं ना त्या मुलीचा काय आहे, तर मग तिथेच कोणीतरी होता. अशी एक कथा आहे ती, की तो म्हणाला की तुमची कुणाची हरकत नसेल तर या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे. म्हणून त्या मुलीचं लग्न झालं. तेव्हा आता लोकांना चिंता वाटायचं काही कारण नाही. आणि इतकंच नाही तर पुढे साधू समर्थ झाल्यानंतर भिक्षा मागताना एकदा ते तिच्या घरासमोर गेलेले आहेत असाही कुठेतरी उल्लेख आहे. आणि म्हणजे ओळखही वगैरे तसं सांगून वगैरे ती आनंदात आहे. ह्यांना बरं वाटलं. म्हणाले मीही आनंदात आहे, मी मोठ्या प्रपंचासाठी गेलो होतो. ती म्हणली मला तुझ्याबद्दल माहीतच, मामे भाऊ मामे बहीण ना ती असे, त्यामुळे मला माहीतच होतं. पण काही हरकत नाही, माझंही चांगलं झालेलं आहे. म्हणजे ते झाल्यानंतर श्रवणी जसा गुण परीक्षितीचा आणि विवेकी विरागी जगी पूर्ण तैसा. विवेक आणि वैराग्य समर्थांचे आवडते शब्दच नव्हे तर अत्यंत त्यांचे महत्त्वाचे गुण आहेत, त्यांचं चारित्र्य आहे. विवेक शब्द हा दासबोधात सगळ्यात जास्त वेळा वापरला गेलेला शब्द आहे. किती वेळा ह्याचासुद्धा लोकांनी अभ्यास केलेला आहे, पण तो महत्त्वाचा नाही. विवेक 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 म्हणजे काय, विचार करतो ना त्या विचाराची सगळ्यात वरची अवस्था. म्हणजे विचार करणे इज थिंकिंग, पण विजडम योग्य काय अयोग्य काय. आणखीन 2च शब्द सांगतो, तारक काय आणि मारक काय, साधक काय आणि बाधक काय. हा विवेक आहे. ह्या विवेक एकतर लोक करत नाहीत आणि केला तरी त्याप्रमाणे वागत नाहीत. आपण साधं त्या 4थीतल्या मुलाचं उदाहरण पाहिलं होतं की अरे परीक्षा 4 दिवसावर आली ना, मग आता काय करायचं, आता कार्टून बघायचे नाहीत, आता मोबाईलवर बोलायचं नाही, आता हे खेळायला जायचं नाही, आता मित्रांकडे जायचं नाही, आता लवकर उठायचं, आता अभ्यास करायचा. हे साधक काय आणि बाधक काय त्याला माहीत आहे. बाहेरच्या आलेल्या काकांनी प्रश्न विचारलाय, काका झालं समाधान, आई कार्टून बघू. कार्टून बघायचं नाही पहिला मुद्दा. त्यांनी विवेक सांगितला. परीक्षा आली आता काय करायचं, हे करायचं नाही, काय करायचं हे करायचं, हा विवेक आहे. योग्य काय अयोग्य काय समर्थांनी आयुष्यभर ते केलं. आणि वैराग्य म्हणजे त्यांना कशाचीच अपेक्षा नव्हती. सगळं जे मिळत गेलं त्याचा समाजासाठी उपयोग केला, त्याग केला. कारण ते म्हणत होते आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. आम्ही कुणाचे मिंधे नाही आहोत. म्हणून आपण बघणार आहोत अजून हा प्रकार, म्हणजे हा जो विचार आहे एकंदरीत या अष्टकात मांडलेला, तो आपण अजूनही बघणार आहोत कदाचित 2 दिवस आणखीन. आणि त्यावेळेला आपल्याला उरलेल्या ह्याच्यात हळूहळू समर्थांचं चरित्र उलगडत जाईल.
आज आपण समर्थांचं चरित्र बघितलं, आपण नवविधा भक्तीचं थोडंसं का होईना आपण दर्शन घेतलं आणि समर्थांचं हे सगळं अष्टक आहे ते वाचलं आणि क्रमाक्रमाने करत विवेकी विरागी जगी पूर्णतैसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. एक शेवटची कथा एका मिनिटात सांगून थांबूया की समर्थ हे इतके एकरूप झालेले होते रामाशी की ते रामायणातला प्रसंग सांगत होते. सीता बसलेले अशोकवनात त्या शिंशपा नावाच्या वृक्षाखाली आणि तिथे हनुमान येतो. इतक्यात रावण येतो आणि तिला सांगतो 2 महिन्यात माझी झाली नाही, तुकडे तुकडे करून न्याहारीबरोबर खाईन तुला. प्रातराश शब्द वापरले. प्रातः म्हणजे सकाळ आणि आश म्हणजे जेवण. सकाळच्या जेवणाबरोबर खाईन म्हणजे न्याहारीबरोबर खाऊन टाकेन तुला. याला एवढा राग आला, पण रावण आणखीनही काहीतरी बोलत होता. तोपर्यंत त्यांनी त्या अशोक वनावरून नजर फिरवली. इतकी लाल फुलं होती त्याला ती फुलं. पण इतक्यात रावण गेला, हा सीतेसमोर उतरला. पुढची रामकथा आपल्याला माहीत आहे. ज्यावेळेला समर्थ हा प्रसंग सांगत होते त्यावेळेला म्हणाले, त्यावेळेला अशोक वनात सगळीकडे पांढरी फुलं, श्वेत पुष्प खुललेली होती. सगळीकडे पांढरी पांढरी. सगळे लोक गेल्यानंतर हनुमान ऐकायला आला होता ती कथा. त्यावेळेला तो म्हाताऱ्याच्या वेशात तो म्हणतो की तांबडी फुलं होते. ते म्हणाले पांढरी फुलं होते. तांबडी फुलं होती, पांढरी फुलं होती, तांबडी पांढरी. ते म्हणाले आपण रामालाच विचारूया की. रामाला विचारल्यानंतर तो म्हणतो की रामदास म्हणतात तेही बरोबर आहे, पांढरी फुलं होती. आणि हनुमान म्हणतो तेही बरोबर आहे, तांबडी फुलं होती. त्यावेळेला म्हणाले हे म्हणजे काय, तांबडा रंग पांढरा कसा होईल. ते म्हणाले पांढरीच फुलं होती पण याचे डोळे रागाने लाल झाले होते म्हणून इंग्लिशमध्ये म्हणतात ही सॉ रेड. मग इतका राग आला होता की त्याला सगळीकडे तांबडंच दिसायला लागेल. दृष्टी तशी सृष्टी, सृष्टी तशी दृष्टी आपण मिळवायची असते. पण दृष्टी झाल्यानंतर जी सृष्टी आहे तिचा स्वीकार करायचा असतो, अर्थ लावायचा असतो आणि आपलं जीवन चांगलं बनवायचं असतं. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. शांत. शेवटचे श्लोक म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. शांतपणे शक्तिमंत्र म्हणायचा आहे. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया. ते हात चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर असलेले प्रभू रामचंद्र, सद्गुरुनाथ महाराज, रामदास या सर्वांचं दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.